परिषद एक आवाजात म्हणा ना. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंपळगाव येथे आयोजित बालनगरी कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत आहे. काय काय ठेवलं रे पोरांना तुम्ही? आणखी तिथे काय पिशवीमध्ये भाजी सगळी. काय नाव तुझं? शिफा काय आणलं शिकायला? मुरकुल. माझं नाव वैष्णवी विनोद गायकवाड. आम्ही गाजराचा हलवा आणि पराठे आणले. माझे नाव आर्या आहे. मी पुरी भाजी आणली. पुरी भाजी उपर कशी आहे? अरे वा, भाजी तर एक नंबर झालेली. मटकी पण आणलेली. खूप छान. काय नाव बरं तुझं? मी आहे धनश्री. मी पपई प्लेट आणि कलिंगड प्लेट आणली आहे. हा, आणि पपई प्लेट. काय नाव तुझं? जानेवारी गहू वागणारे. तू काय आणलं शिकायला? मी कणीस आणली. शिजवून ना? हा. ओके. काय नाव तुझं? माझे समर्थ वसंत घोळवे. काय आणलं शिकायला? मी दही धपाटे व हरभरे. हरभरे हे आहे. दाखव दही धपाटे कसे आणले? दही आणि धपाटे. छान. काय नाव तुझं? समीक्षा अंगद गायकवाड. काय आणलं तू? पावभाजी. दाखव पावभाजी. खूप छान, खूप छान. काय नाव बाळा तुझं? पल्लवी महादेव जाधव. काय आणले तुम्ही? भेळ. भेळ आणली. सगळ्यात जास्त माझा आवडता पदार्थ म्हणजे भेळ. खूप छान. या ठिकाणी बघू शकता तुम्ही ही भेळ बनवलेली आहे. काय बनवलं? दीदी काय नाव होतं तुझं? श्रावणी. काय बनवलं तू? समोसे. खूप छान. वैष्णवी. काय आणलं? समोसे आणि राम. आम्ही काय नाव? अन्विता. काय नाव आहे तुझं? सुमेर. पूर्ण नाव सांग. सुमेर मेरा शेख. काय आणलं तू विकायला? पोहे. किती रुपयाला प्लेट लावली तू? 10 ची. 10 रुपयाला आहे. हा तुझा पार्टनर आहे का मित्र आहे? पार्टनर. काय नाव आहे तुझं? सागर अशोक दिवस. बरं, काय आणलं तू त्याला? कॉफी आणली. कॉफी आणली. किती रुपयाला कॉफी लावली? 5 लाख. खूप छान. पिंपळगावान या ठिकाणी आज आनंद नगरी सुरू झालेली आहे. काय आणलं तू? अरे वा वा, घरी केले? तूच केले का मम्मीनं? गुड. छान छान. किती विकलीस? अजून नाही पाहिजे. अरे 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 यार, तू काय केले? इडली आणि चटणी. गुड 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 गुड. इडली आणि चटणी.
खातो 1-2 मिनिटं खातो. हा घेतो. ए यार काय आहे तू? बर कोणी बनवला? मम्मीने बनवला. तू स्वतः बनवायचा होता ना? पुढच्या वेळेस तू स्वतः बनवणार? गड्डी नक्की. ओके अरे वा करा मग भाई छान बनवला आहे. आनंद नगरी या ठिकाणी आहे. पूर्ण बाजार या ठिकाणी बघू शकतो आपण. भाजीपाला पण आणलेला आहे. गावामध्ये शेती चांगल्या पद्धतीने होत असल्यामुळं गावामध्ये भाजीपाल्याचं उत्पादन चांगलं होत आहे आणि बऱ्यापैकी मुलांनी फळं शेतातील पपई वगैरे या ठिकाणी आणलेली आहे. आपण पाहू शकतो भरपूर भाजीपाला या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहे. गावातील बाकी लोक सुद्धा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित असून या आनंद नगरीच्या सोहळ्याला या ठिकाणी खूप मोठं असं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे. धन्यवाद. आज जिल्हा परिषद शाळेमध्ये एक छोट्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेने बाल आनंद मेळावा म्हणून आयोजन केलेलं आहे. तर आपलं काय म्हणणं आहे? खरं तर लहान मुलांना व्यावसायिक शिक्षण हा या मागचा मूळ हेतू आहे आणि त्यांना लक्षात आलं पाहिजे की आपण कुठली गोष्ट विकू शकतो, त्यातून काही नफा कमवू शकतो का. आपण या ठिकाणी बघू शकतो विविध शेतातील जे उत्पादन आहेत ती किंवा घरी बनवून काही पापड्या शेंगा वगैरे जे आहेत या ठिकाणी मुलांनी आणलं आहे आणि त्यातून ते विक्री करत आहेत. विक्रीच्या माध्यमातून नफा कमवायचं हे एक गणित आहे आणि हे एक शिक्षण आहे. हे लहानपणी मुलांना मिळालं पाहिजे. हा शाळेचा उपक्रम खरं तर फार चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आमचे मुख्याध्यापक आदरणीय मुंडे सर यांनी हा राबवला आहे आणि त्याच गावकऱ्यांनी भरपूर असं योगदान सहकार्य करून योगदान दिलं आहे. त्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तर मित्रांनो आपण जसं की आता पाहिलेलं आहे ह्या ठिकाणी बघू शकताय आनंद नगरी एक दुमदुमली आहे आणि बऱ्याच दिवसानंतर बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला कारण ह्याच शाळेत आम्ही शिकलेलो आहोत आणि एक कौतुकास्पद एक उपक्रम राबवलेला आहे ह्या शाळेने आणि ह्या ठिकाणी ग्रामपंचायत मेंबर आमचे नामदेव गायकवाड सुद्धा आहेत. माझा बालपणीचा मित्र आहे आणि खूप भारी वाटलं ह्या ठिकाणी कारण नामदेव लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या का नाही? नाही मस्त झालं. कारण मुलांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. जाता जाता एकच सांगतो मित्रांनो, जर व्हिडिओवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. तुझं मोठ्याने सांग. कितीला आहे तू शाळेत? काय खाल्लंस तू? बर थोडं स्माइल कर, हस, इकडे बघून हस ना थोडा, हस हस खळखून हस. हस. ओके. काय नाव आहे तुझं? ओमकार. काय बनवलं तू? लिंबू सरबत. किती रुपयाला ग्लास लावलाय? 10 रुपयाला. हैदर अली लिंबू सरबत किती रुपयाला ग्लास लावलाय? 10 रुपयाला. तर मित्रांनो ह्या ठिकाणी आपण बघू शकताय शाळामध्ये आज आनंद नगरी मेळावा भरलेला होता आणि जसं की आपण बघतोय ह्या ठिकाणी पूर्ण जिल्हा परिषदेतील जेवढे काही शाळेतील विद्यार्थी आहेत लहान त्या सर्वांनी एक छोटस काहीतरी आपल्या घरून बनवून आणलेलं आहे आणि गावकऱ्यांनी सुद्धा त्याला खूप चांगला मोठा प्रतिसाद दिलेला आहे. त्या ठिकाणी बघू शकताय तुम्ही फळभाज्या देखील आणलेल्या आहेत विकायला आणि काही शेतातील काही माळवे आहेत, फ्लावर, गाजर आणि ह्या ठिकाणी इकडे काय बनवलंस तू बाळा? वडापाव. दाखव कसा आहे तुझा वडा. हे वडापाव हे मुलाने आणलं होतं आणि ह्या ठिकाणी ज्याची सगळ्यात जास्त विक्री झालेली आहे असा आमचा गावचा पाटील. काय आणलंस तू? दाखव तुझं काय आयटम आहे. धपाटा दाखव. तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी
हे दही आणि हे धपाटे त्याने आणलेले होते आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी काही मुलं जे आहेत त्यांच्या घरचे जे काही वयस्कर आजी वगैरे आहेत त्यांनी सर्वांनी त्यांना साथ दिलेली आहे आणि हे छोट्या थैल्या भरून आणलेल्या आहेत मुलींनी विकण्यासाठी ज्याच्यामध्ये शेतातील काही भाज्या आहे, वांगी आहे, शेंगा आहेत, खरबूज आहे, शिमला मिरच आहे, काकडी आहे, बऱ्याच प्रकारचे असे शेतातील काही माळवा आहे जे आणलेला आहे. ह्या ठिकाणी बघू शकता चिंकुराचे गड्डे आहे, टमाटे आहेत आणि काय नाव आहे तुझं? सुमेर मेरा शेख. काय आणलं होतस तू? पोहे. पोहे आणलेले होते. तू काय आणलंस? लाडू आणलेस का? छोटे असे काही उपक्रम राबवले गेलेले आहेत. मित्रांनो, काही अशा आठवणी आहेत बालपणीच्या ज्या ताज्या झालेल्या आहेत आणि खरं सांगायचं झालं तर कुठेतरी एक आपल्या मुलाला काहीतरी जबाबदारी असली पाहिजे आणि ती जबाबदारी अशी असली पाहिजे की मुलांना आजच्या काळामध्ये नोकरी लागणं फार कठीण आहे, पण कुठेतरी व्यवसायाची सुद्धा जाणीव असली पाहिजे, थोडीफार माहिती असली पाहिजे. हाच उद्देश ह्या पाठीमागचा आहे सरांचा. मी सरांशी बोललेलो आहे आणि आता आपण डायरेक्ट सरांशी मुलाखत घेणार आहोत. त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ह्या विषयावर आपण जाणून घेणार. जिल्हा परिषद शाळेचे सर, आज जो आनंदनगर जो हा मेळावा जो भरलेला आहे लहान बालगोपालांचा, याच्यामध्ये नेमकं काय उद्दिष्ट ठेवून हा ठेवलेला आहे? याच्यामध्ये या आनंदनगरी कार्यक्रमाचा मूळ हेतू विद्यार्थ्यांना व्यवहाराची जाणीव व्हावी आणि ग्राहकाशी बोलताना, मोठ्या माणसाशी बोलताना आपण कसं बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, याच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कारण आमच्या वेळेला असे काही मेळावे वगैरे नव्हते, पण आज ह्या मुलांना कुठेतरी एक चांगली शिकवण आपल्या मार्फत दिली जाते आणि जसे की आपण बघू शकतो ताकदीने साथ दिलेली आहे, साथ दिलेली आहे आणि सर खरोखर आपले आभार आहेत, धन्यवाद आहेत आपल्याला. कारण कुठेतरी मुलांना एक प्रोत्साहन मिळते अशा याच्यामध्ये. जसं की तुम्ही मला सांगितलं की प्रत्येकाला नोकरी मिळणे फार कठीण आहे, त्यामुळे व्यवसायाची माहिती असणं फार गरजेचं आहे. आपण काय म्हणाल? व्यवहाराची जाणीव व्हावी त्यांना, कारण प्रत्येकाला आता 100% नोकऱ्या तर मिळणं शक्यच नाही, पण प्रत्येक विद्यार्थ्यांना आपल्या पायावर, स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि काहीतरी त्यानं करावं, हा उद्देश याच्या पाठीमागचा आहे. आज येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव या शाळेमध्ये बालानंद मेळाव्यासाठी आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी शाळेने भेट दिली. अतिशय सुंदर आणि स्तुत्य उपक्रम इथं पिंपळगाव शाळेने उभा केलेला आहे. अतिशय मुलांना गणिती व्यवहार समजावा, सगळ्या प्रकारची गणिती कार्य या व्यवहारामधून आणि धन्यवाद मानतो. मी माधव सहदेव गोळवे, राहणार पिंपळगाव. या गावात जे आनंदमयी वातावरण तयार झालेलं आहे, या शाळेच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव या शाळेच्या माध्यमातून एक आनंदमय असं वातावरण निर्माण झालेलं आहे. आज शाळेमध्ये आनंद नगरी हा उपक्रम मुंडे सर असतील मुख्याध्यापकांनी घेतलेला आहे. तरी विद्यार्थ्यांचं व्यावहारिक ज्ञान आणि त्यांची आनंद असं म्हणजे सगळ्या मुलांना एक चांगलं सगळ्या गोष्टीचं ज्ञान निर्माण होतं. यामध्ये या आनंद मेळाव्यामध्ये भाजीपाला असेल, फ्रूट असतील, वडापाव असेल, म्हणजे असे अनेक खाद्यपदार्थ इथं मुलांनी तयार केलेले आहे आणि ते खरेदी करण्यासाठी सगळ्या गावकऱ्यांचा सहभाग आहे, विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. एवढंच बोलतो. नमस्कार. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव शाळेच्या वतीने शाळेतील मुलांना शिक्षणासोबतच व्यावहारिक ज्ञानी व्हावे असे आमचे पिंपळगाव भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध आहे. घरच्या शेतांमध्ये पिकवलेला भाजीपालाही त्यांनी आज इथं विक्रीसाठी मांडलेला आहे. त्यातून त्यांना व्यावहारिक ज्ञानही माहीत होईल आणि शिक्षणासोबतच एक थोडा विरंगुळा म्हणून त्यांच्यासाठी हा कार्यक्रम शाळेने केला. त्यासाठी जिल्हा परिषद शाळेचे आणि सर्व शिक्षकांचे मी आभार व्यक्त करतो.
प्रथम ना जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंपळगाव येथे आज आनंद नगरीचं आयोजन केलेलं आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेतलेला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना स्वयंस्फूर्त प्रेरणा मिळते आणि ते कमवण्याच्या मार्गाने लागतात आणि इतर मार्ग त्यांना निवडता येत नाहीत. त्यांना या अशा आनंद नगरी जर आयोजन केलं तर त्यांना याच्यामधून असं समजतं विद्यार्थ्यांना की आपण स्वतःहून कमवलं पाहिजे आणि स्वतःहून कमवण्याचा आनंद एक वेगळाच वाटतो विद्यार्थ्यांना इथे आणि तेच इथे रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे आज या शाळेमध्ये. धन्यवाद. तर मित्रांनो, आज आपण ह्या ठिकाणी बघू शकताय ही बाल आनंद नगरी मेळावा आहे जे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंपळगाव यांच्या मार्फत हा आयोजित केलेला होता. याच्या पाठीमागे आज खऱ्या अर्थाने जर पाहायला जर गेलं तर एक बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळालेला आहे. हेच ते चिंचाचं झाड आहे जे बघू शकता तुम्ही, ज्याच्या खाली आम्ही बसायचो. शाळा त्या काळात बरोबर नव्हती, पण आज स्लॅबची शाळा झालेली आहे. बांधकाम ही चांगल्या पद्धतीचं झालेलं आहे आणि एक उत्कृष्ट अशा प्रकारचे शिक्षक देखील ह्या ठिकाणी मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. चांगले शिकवतात, मुलांना वेळेवर चांगली माहिती देतात आणि असे उपक्रम जर ठेवले तरी कुठंतरी एक मुलांमध्ये एक काहीतरी पुढे चलून व्यवसाय करण्याची एक आवड निर्माण व्हावी, हाच उद्देश ह्या कार्यक्रमाच्या पाठीमागे होता. आणि बघून खूप भारी वाटलं कारण बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या आणि हा वर्ग आहे त्या वर्गात आम्ही शिकायचो आणि तो देखील ह्या 2 वर्गामध्ये आम्ही बसायचो बालपणी. आणि हे पाठीमागे बघू शकता ह्या ठिकाणी तुम्ही, हे हनुमानजीचं मंदिर आहे आणि खूप भारी वाटलं. जर जाता जाता मित्रांनो, जर नवीन चॅनलवर जर आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर मित्रांनो चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि तसंच छान छान कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. तर मित्रांनो, आज बाल आनंद नगरी मेळाव्यामध्ये तुम्हाला बघून विश्वास बसणार नाही, स्वतः डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेमधून ह्या ठिकाणी आलेले आहेत. तुम्ही बघू शकता, मी त्यांची तुम्हाला बाईट दाखवणार आहे कारण डोळ्यावर अक्षरशः विश्वास बसत नाही की डोनाल्ड ट्रम्प साहेब सुद्धा ह्या ठिकाणी उपस्थित राहिले आहे. चला तुम्हाला भेटवतो. वेलकम टू जेडपी स्कूल पिंपळगाव. कैसा लगा मेरा मजाक? तर तुम्ही जसं की मी तुमच्या शब्दाला खरोखर जागलेलो आहे, ह्या ठिकाणी बघू शकताय डोनाल्ड ट्रम्प साहेब माझ्या सोबत आहेत आणि ते ह्या शाळेमध्ये भेट देण्यासाठी आलेले होते. सर, कसं वाटतंय तुम्हाला ह्या शाळेमधील आज बालनगरी आनंद मेळाव्यामध्ये? खूप छान वाटते. ते येताना फ्लाईट मध्ये येतानाच त्यांना शिकवली गेली मराठी आणि ते स्वतः बोलू सुद्धा लागले. ही एक कौतुकाची गोष्ट आहे कारण महाराष्ट्राच्या धर्तीवर पाय ठेवताच ते मराठीमध्ये बोलू लागलेले आहेत. सर, आपण काय विकायला आणलं होतं आज? मट्टा. बघा, डोनाल्ड ट्रम्प साहेबांनी देखील आज मठ्ठा विकायला आणलेला होता आणि खूप भारी वाटलं. किती रुपयाचा मठ्ठा विकलाय? 300 रुपयाचा. 300 रुपयाची विक्री केलेली आहे डोनाल्ड ट्रम्प साहेबांनी आणि ते आज गावाच्या भल्यासाठी ती आज देणगी देणार आहेत ह्या ठिकाणी आणि ते देणगी आज माझ्याकडे ते सुपूर्द करणार आहेत. कुठे आहे 300 रुपये? दाखवा ट्रम्प साहेब. भाई मारो मुझे, मारो मुझे, मारो नहीं, ये मजाक हो रहा है. दाखवा इकडे. कौन है ये लोग? कहां से आते हैं?